होतं. परंतु विश्वास, बरं, त्यांचं कुटुंब काही प्रभूला ओळखणारं कुटुंब नाही आहे. ते घरातले लोक विरोध करत होते, चर्च लपून लपून चर्चला यायचे ते. आणि मला तर आठवतं एकदा चर्चला आल्यावर रात्रभर त्यांना पावसात उभं केलं. रात्रभर घरात पण त्यांना घेतलं नाही वडिलांनी. आता चर्चला ते आले, रात्रभर पावसात उभे राहिले. मग त्याच्यानंतर घरामध्ये घेतलं. नाही, पुष्कळ स्ट्रगल करावं लागलं. परंतु बोलताना जी परिस्थिती त्यांनी ती स्वीकारली नाही. आणि ते बोलताना देवाच्या क्षमतेप्रमाणे बोलायले. आणि त्यांनी मला सांगितलं, त्यांचं लग्न झाल्यानंतर ते म्हटले, मला म्हटले माझ्या नवऱ्याचं नाव अ पासून सुरू असावं. नवऱ्याच्या नावाचं पण ठरवलं, अ पासून सुरू असलं पाहिजे. तो मेडिकल फील्डमधला असला पाहिजे. त्यानं मला चर्चला परमिशन द्यायला पाहिजे, चर्चला येण्याची परमिशन द्यायला पाहिजे. आणि तुम्हाला सांगू का, ज्या मुलाशी त्यांचं लग्न झालं त्याचं नाव अनिरुद्ध, अ पासून सुरू. तो मुलगा मेडिकल ऑफिसर MR. आणि तो त्यांना चर्चला पण सोडतो. का? आम्ही जे दिसतं ते बोलत नाही, आमच्या क्षमतेच्या पलीकडं देव जे करतो ते आम्ही बोलत आहोत. भेटल्यावर साक्ष विचारा. मी त्याच्यातलं एवढं सुद्धा वाढून चढून सांगितलं नाही. आत्ता ज्या बंगल्यात ते राहतात तो एवढा मोठा भारी बंगला देवानं त्यांना दिला. का? तुम्ही जे बोलाल तसं घडणार आहे. मी जर बोललो माझा देव सारेचं गर्भाशय मोठं करणार आहे, मेलेलं गर्भाशय जिवंत करणार आहे, तर देव गर्भाशयामध्ये क्षमता घालणार आहे. आणि क्षमतेप्रमाणे सारेच्या गर्भाशयामध्ये इसाक जन्माला येणार आहे. तुमची क्षमता जे दिसतं ते आणि त्याच्यापेक्षा बाहेर जा आणि प्रभू बरोबर ग्रहवास करा. प्रभू बरोबर चालत असताना देवाबरोबर ग्रहवास करणं म्हणजे देवाच्या घरामध्ये थांबणं. ग्रहवास करणं म्हणजे कळतं का तुम्हाला? 4 दिवस जर माझ्या संगती कोण राहिलं ना तर त्याला वाटतं मिनिस्ट्रीज करायला पाहिजे बरं का. फक्त 4 दिवस माझ्या संगती राहा, 4 दिवस माझ्यावर फिरा. 5व्या दिवशी तुम्हाला काम धंदा करूच वाटणार नाही. 5व्या दिवशी तुम्ही काय म्हणता, नाही बाबा काय जगामध्ये मजा नाही, खरंच मजा सेवेमध्ये. का? माझ्याबरोबर राहिल्यावर तुमचे विचार बदलतात. जर देवाबरोबर त्याच्या घरात राहिलो, काय पॉझिटिव्ह बोलाल, काय शब्द तुमच्या मुखामध्ये असतील, कसले धार्मिक तुम्ही बनाल, कशा पद्धतीनं आणि तुमच्या विचारांचं आणि विश्वासाची फेक असणार आहे. म्हणून पवित्र शास्त्र काय सांगतं, आम्ही देवाबरोबर ग्रहवास करणं फार गरजेचं आहे. अब्रामानं आपल्या देहापासून अलिप्त झाला. आज रात्री तुम्हाला तुमच्या देहापासून अलिप्त व्हायचं आहे. ऐका, तुम्हाला तोपर्यंत बोलत राहायचं जोपर्यंत देवाची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण होत नाही. आमेन म्हणाल का? देव तुमच्यामध्ये क्षमता निर्माण करतो. कधी कधी काही लोकांना अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होती की ते त्याच परिस्थितीशी लढत असतात, झगडत असतात, नाही बदलत त्यांची स्थिती. त्यांचं जीवन एक फार मोठ्या विचारांचं चक्र बनून जातं. आणि इतकं निगेटिव्हिटी त्यांच्यामध्ये येते. आणि ते देवाबरोबर चालत नसल्या कारणानं माणसाबरोबर चालत असल्यामुळं माणसं तुम्हाला निराश करतात. लक्षात ठेवा, माणसं जगामध्ये, आणि माणसाला प्रत्येक जगामध्ये माणसाला वाटतं मी पुढे जावं. वाटतं का नाही? अरे वाटतं का नाही? तुम्ही नसलं वाटत तर मला वाटतं तुम्ही मुंग्या आहेत, एकमेकाच्या मागे फिरतात नाही का. त्या तुम्हाला पुढं जावंसं वाटतं. कोणाला वाटत नाही जगामध्ये मी थांबावं. आता विचार करा, पुढं जायचं तर दुसऱ्याला ढकलून पुढं जावं लागतं. तुम्ही रेस पाहिली का? आणि जे पळणार आहेत ना ते मुद्दामून सायकलची रेस करताना याच्या सायकलला धक्का मारल्याशिवाय, तो खाली पडल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. हे माणसाचा स्वभाव आहे. देवाबरोबर तुम्ही चालताना देव त्याच्याबरोबर तुम्हाला पुढे नेत असतो. हा माणसामधला फरक आहे. जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला पुढे जायचं, तो तुम्हाला ढकलून पुढे जाणार आहे. पण तुम्ही देवाबरोबर चालला ना, देव म्हणतो माझ्यावर पळ, आणि जिंकायचं कसं ते मी तुला शिकवतो. कारण सगळ्यात मोठा विजय देवाने मिळव. मग तुम्हाला तुमच्या आता तुमचं मी कसं काय पळणार देवाबरोबर? मी कसं काय पळणार देवाबरोबर? पण एका व्यक्तीनं करून दाखवलं. एकच व्यक्ती पवित्र शास्त्रामध्ये त्यानं करून दाखवलं. आणि आज रात्री ती व्यक्ती तुम्ही असावा असं मला वाटतं. एका व्यक्तीनं पवित्र शास्त्रात करून दाखवलं.
परमेश्वरानं त्या व्यक्तीला टेस्ट केलं आणि बायबल सांगतं रात्रभर याकोब परमेश्वराबरोबर लढला आणि त्यानं देवावरती विजय मिळवला. हाही व्यक्ती पवित्र शास्त्रामध्ये लढावं देवा सांगते. देवा लढत राहायचं नाही, जाऊ देत नाही तुला. देव म्हणतो सोड, तो तर नाही, मी नाही जाऊ देत. लक्षात ठेवा, काही गोष्टी न जाऊ देण्याची तुम्हाला सवय लागली पाहिजे. काही गोष्टी नाही गेल्याच नाहीत पाहिजे. आम्ही काय म्हणतो, नाही मला नाही मिळालं तर अजून एक स्वभाव, मला ना तुला घाल, हा मला बी नको तुला बी नको. नाही, आमची मनोवृत्ती ती नाही. जे माझं ते मला मिळवायचं आहे, जे माझं आहे ते मला मिळवायचं आहे. आणि लक्षात ठेवा, देवाला जे तुमचं ते तुम्हाला देण्यामध्ये मजा आहे. मग त्याने प्रार्थना शिकवली आमची, म्हणजे प्रत्येकासाठी देवानं भाकर माझीच मला पाहिजे, मला दुसऱ्याची पण भाकर नकोय बरं का. मला माझी भाकर, माझं कॉलिंग, माझं पाचारण, माझी जागा, माझं स्थान, माझी सेवा, माझं आणि माझी जागा, मला माझी नोकरी, मला माझा नवरा, मला कोण. लक्षात ठेवा, मला परवा कोणीतरी सांगितलं, पाळक साहेब फार दिवस आम्ही प्रार्थना करतो तो आम्हाला लेकरं नाही झाली. मग आम्ही दत्तक घेतलं आणि दत्तक घेतल्यानंतर मला त्यांची कॉल सारखी यायची, लेकरासाठी प्रार्थना करा. पण गडबड केली आणि त्यांनी दत्तक घेतलं लेकरू, आणि लेकरू दत्तक घेतलं आणि लेकरू झालं. आणि ते म्हटले आता, मग ते आले घेऊन, म्हटलं ते म्हटले की प्रार्थना. म्हणजे काय प्रार्थना करू, हे दोन कसे सांभाळा होते याच्यासाठी. जे माझं आहे ते प्रभू मला देणारच आहे. हे विचार जे आहेत ना, त्या विचारापासून आले. नाही, प्रभू मला देणार नाही, काढून टाका. आणि देवाला देताना तो काही एज बघणार आहे का, नाही डॉक्टर सांगणार आहे नाही आता तुमचं एज संपलं, तुम्हाला लेकर होणार नाही. देव आऊन आयुष्य पण त्यानंच निर्माण केलं. त्याच्या काय, त्याच्या मनात आलं नाही गर्भाशय बंद आहे, गेला गर्भाशय चालू रे. गर्भाशय थोडी म्हणतं आता मी मेलोय, मी कसा जिवंत दाखवतो कसं होतो. लाजरसला मी कसं म्हटलं बाहेर ये, मेलेला लाजरस जिवंत झाला ना, आता गर्भाशय म्हणतं हा बाबा तू बोलला तर जिवंत व्हावं लागतं. आज रात्री तीच गोष्ट सांगतो, ज्यांचं जे मृत झालं ते जीवन करण्याची क्षमता देवामध्ये आहे, आणि म्हणून देव क्षमतेच्या पलीकडे तुमच्यामध्ये काम करणार आहे. पण तुमचं बोलणं बदललं पाहिजे. मी साराय साराय लांबलचक शब्द बोलायचे. साराय 3 अक्षरी शब्द आहे आणि सारा 2 अक्षरी शब्द आहे. लक्षात ठेवा, देवाला तुम्हाला फार रंगवत बसवायला आणि खेळत बसवायला आवडत नाही. बऱ्याच लोकांना अहो कशी प्रार्थना करावी सांगा ना, किती वेळ प्रार्थना करायची ते सांगा. काय एवढं ते तुम्ही एवढी लांबलचक प्रार्थना केल्यावर तिथं पाळक पण अस्वस्थ होतात, कधी संपवतेत आणि कधी मला या ठिकाणात त्याचं माझं प्रीचिंग करायचंय. अहो तिकडं माणसं अस्वस्थ होतात. देवाला एक तू साराय म्हणायचं नाही, काय म्हणायचं, देवाला एवढंच बोलायचं. रोज सकाळी उठल्यावर तुम्हाला सकाळ स्वतःकडे बघून म्हणायचं, मी मुलांनी पण आईला सांगायचं मी साधा सुद्धा नाही, एक दिवशी 4 व्हीलरमध्ये दारात येऊन पार्क करेल तेव्हाच मी नावाचा नाही, नाही तर मी नाव, देवाने ऑलरेडी तुमचं नाव बदलूनच टाकलेलं आहे आणि देवाला तुम्हाला आशीर्वादित करायचं आहे. आशीर्वादित व्हा, ब्लेसेड आहात तुम्ही, ब्लेसेड आहात तुम्ही, आशीर्वादित आहात. परंतु तुमच्या बोलण्यातनं आशीर्वाद दिसले पाहिजे. हो, आशीर्वाद बोलण्यातनं दिसायला पाहिजे. सारा म्हणजे भांडखोर, सारा म्हणजे भांडखोर आणि सारा म्हणजे राणी. सारा या शब्दाचा अर्थ भांडखोर, जास्त बोलणारा, आणि देवाला तो नाही मला कमी बोलणार. सारा राणी. देवाला तुमचं नाव बदलायचं आहे. तुम्ही भांडून आशीर्वाद मिळवणारे नव्हे तर वारसानं आशीर्वादित लोक आहात, हे तुमचं नाव आहे. कोणीच इथं बसलेल्या व्यक्तीने म्हणायचं, असं म्हणायचं नाही मला आशीर्वादासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं. नाही, क्षमतेच्या पलीकडे देव तुमच्यासाठी करणार आहे. तुम्हाला तुमच्या क्षमतेतनं बाहेर यायचं, आणि तुमची क्षमता तुमचं शरीर ठरवणार नाही, तुमची देवाचं अभिवचन ठरवणार आहे. आणि देवाचं अभिवचन सगळ्यांसाठीच आहे, सगळ्यांसाठीच अभिवचन आहे. आणि देवाचा प्रॉब्लेम काय माहिती का, देव सगळ्यांना एका नजरेनं बघतो. सगळ्याला, तुम्ही कोणाला कोणत्या नजरेतनं बघा, देव सगळ्याला एकाच नजरेतनं बघतो. माझ्या नजरेमध्ये तुम्ही कोण आहेत त्याचं देवाला काय घेणं देणं. म्हणून
काम करताना पहिल्या तासात घेऊन आला, दुसऱ्या तासात, तिसऱ्या तासात, चौथ्या तासात, पाचव्या, 8व्या तासामध्ये घेऊन आला आणि पहिल्या तासात आला त्याने. 8 तास काम केलं, शेवटच्या तासात आलं त्याने. 1 तास काम केलं आणि तो आला आणि आल्यावर पहिल्या तासात काम करणाऱ्या माणसाला 400 रुपये मजुरी दिली. तो म्हटला दुसऱ्याला मला 400 म्हणजे याला 300, मग याला, आणि शेवटच्या माणसाकडे याला 50च पैसे मिळायला पाहिजेत. पण प्रभू 400 400 400 400, तो 400 400 बघून म्हटला असं का? तो शेवटच्या तासाला आला आणि त्याला 400. आम्ही पहिल्या तासापासून, तुला ठरवताना किती मजुरी ठरवली? 400. तुझे 400 तुला मिळाले ना. याला मी 400 दिले नाही तर 40 रुपये दिले. तो प्रश्न माझा आहे. माझ्या नजरेत सगळे एकसारखेच आहे. म्हणून लक्षात ठेवा, क्षमता तुमची नाही, क्षमता देणाऱ्याची आहे. क्षमता देणाऱ्याची आहे. तुम्ही कधी आला प्रभूकडे यालाही महत्व नाही, आणि तुम्ही किती वर्ष प्रभूमध्ये आहात यालाही महत्व नाही. कधी कधी ती प्रौढी असते, आम्ही एवढे वर्ष प्रभूमध्ये. तो म्हणतो आशीर्वाद देताना आत्ता आलेल्याला पण देईल आणि जो वर्षानुवर्ष आहे त्याला पण देईल. का? कारण देणारा मी आहे. माझ्या क्षमतेप्रमाणे मी देणार आहे, तुमच्या क्षमतेप्रमाणे नाही. अजून एक वचन वाचूया म्हणजे जास्त स्पष्ट आपल्याला त्या ठिकाणामध्ये दिसेल. योहानाचं शुभवर्तमान 11वा अध्याय 39 पासून 44 पर्यंतची वचनं. येशूनं म्हटलं, धोंड काढा. धोंड काढा. त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, प्रभूजी आता त्याला दुर्गंधी येत असेल, कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहेत. येशूने तिला म्हटलं, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. असे मी तुला सांगितले नव्हतं काय? यावरून त्यांनी धोंड काढली. तेव्हा येशूने दृष्टी वर करून म्हटलं, हे बाप्पा तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो. मला माहित आहे की तू सर्वदा माझे ऐकतोस, नेहमी माझं ऐकतो. तरी जो लोकसमुदाय सभोवती उभा आहे, सगळ्यांभोवती उभा आहे, त्याच्याकरिता मी बोलतो. यासाठी की तू मला पाठवलं आहे, असा त्यांनी विश्वास धरावा. असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटलं, लाजरा बाहेर ये. तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला. त्याचे हातपाय प्रेत वस्त्रांनी बांधलेले. बस. मी ज्या गोष्टीकडे तुमचं लक्ष लावत आहे, आम्ही डोळ्यानं दिसतं त्याप्रमाणे चालत नाही, तर आम्ही आणि विश्वासानं चालण्यासाठी तो म्हणतो तुम्हाला तुमच्या देहातनं बाहेर यायला पाहिजे. काय शब्द वापरलाय तिथं आम्ही करंदीकराच्या पत्रामध्ये? परत एकदा वाच. करंदीकराचं पत्र. आम्ही विश्वासाने चालतो. 5 वाद्या 7 वचन. विश्वासाने चालतो. डोळ्याने दिसतं त्याप्रमाणे चालत नाही. आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे. जेव्हा तुम्हाला विश्वास ठेवायचा तेव्हा तुम्हाला शरीरापासून लांब जायचं. ऐका, तुमचा विश्वास कमजोर का होतो? तुमच्या विश्वासामध्ये दोष का निर्माण होतो? तुमच्या धार्मिकतेमध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये एक प्रकारची कमजोरी का निर्माण होते? का तुमची क्षमता बाहेर पडू शकत नाही? क्षमतेपेक्षा जास्त काम तुमच्या जीवनामध्ये का घडत नाही? याचं कारण काय आहे? तुम्ही तुमच्या क्षमतेमध्ये, तुमच्या लिमिट्स मध्ये अडकून पडलेला आहात. लिमिटमध्ये आहात तुम्ही, आणि तुमची क्षमता तुम्हाला कमजोर बनवत आहे. तुमची क्षमता तुम्हाला अशा पद्धतीनं एक जीवन जगवत आहे की ज्या जीवनासंबंधानं शास्त्र सांगतं की त्याची बहीण म्हणती आता त्याच्या शरीरातनं दुर्गंधी येण्याशिवाय दुसरं काही घडू शकत नाही. नीट आहे, त्या लेकरांना घेऊन बाहेर जा. कसे काय लेकर असे गोंधळ करतात? एकदम शांत बसायचं आणि उठूच देऊ नका. कशाला फिरायला लागलेत लेकर? किती घाण सवय लेकरांना या.
आमची क्षमता आमच्यामध्ये निर्माण होत असताना पवित्र शास्त्र काय सांगतं, जेव्हा तुम्ही तुमच्या शरीरामध्ये जाता त्यावेळेस लोक तुमच्या संबंधाने विचार करताना त्यांचं थिंकिंग काय असतं, जसं मी पाहतो की त्या लाजरसच्या बहिणीचं सुद्धा थिंकिंग त्याच्याबद्दल तसंच होतं. दुर्गंधी आहे, वास येत आहे. कान देऊ नाही का? जेव्हा तुमच्या क्षमतेमध्ये तुम्ही अडकता त्यावेळेस तुमची क्षमता लोकांसाठी कुठलाही प्रभाव टाकणारी गोष्ट नसते. प्रभावित होणार नाही विश्वासाचं जीवन. मला तुमच्या विश्वासाच्या जीवनाला त्या पातळीवरती आणायचंय की ज्या पातळीवरती देव बियॉन्ड म्हणजे तुमच्या क्षमतेच्या पलीकडे काहीतरी करू इच्छित आहे. क्षमतेच्या पलीकडं. आणि तुमच्या क्षमतेच्या पलीकडं काम घडण्यासाठी जसं प्रभू येशू ख्रिस्त काम करत आहे त्या पद्धतीनं तुमचं विचार तुम्हाला बदलायला पाहिजे. तशा पद्धतीने तुमचं वर्तन असलं पाहिजे. ऐका, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, आज रात्री तुम्ही जसे आहात तसे घरी जाऊ नका. मंडळीमध्ये तुम्ही राहता, तुमचं वावरणं एका विशिष्ट क्षमतेमध्ये अडकून पडू नका, लिमिटमध्ये अडकून पडू नका. आणि लुसिफरला वाटतं की तुम्ही लिमिटमध्ये राहावं, मर्यादेमध्ये राहावं. त्याला कधीच वाटत नाही तुम्ही लिमिटच्या पलीकडे काहीतरी करावं, मर्यादेमध्ये. आणि या मर्यादेच्या बाहेर जाण्यासाठी काय करावं लागेल? वाचा ते वचन पुन्हा एकदा. येशूने म्हटले, धोंड काढा. धोंड काढा. त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, प्रभूजी आता त्याला दुर्गंधी येत असेल. एक गोष्ट ध्यानात ठेवा, क्षमता, देवाची क्षमता तुमच्या शरीरातनं बाहेर येण्याच्या अगोदर तुमच्या शरीरामध्ये असणारी जी वास्तव गोष्ट आहे आणि त्या वास्तव गोष्टीविषयी लोक बोलणार आहेत. शांत बस, कोण बडबड करताय? लोक तुमच्या क्षमतेविषयी बोलणार आहे. तुमची क्षमता काय, आणि ते सगळं खरं आहे, वास्तव आहे, खरं आहे, ते त्याच्यात काही फरक नाही आहे. 4 दिवसानंतर लाजरसच्या कबरेवरची धोंड बाजूला काढल्यावर 100% त्याच्यातनं दुर्गंधी येणार आहे. काही चुकीचं काही नाही त्याच्यामध्ये. पण मी तुम्हाला एक गोष्ट बजावून सांगत आहे, जे आहे ते जरी खरं असलं तर देवाची क्षमता तुम्हाला जे आहे ते नाही बनवणार आहे. म्हणजे तुम्ही नाहीच आहे ते. ती म्हणते ना, आता त्याला बाहेर काढले तर वास येणार आहे. आता देव क्षमता काय निर्माण करणार आहे? वास येणार नाही, साक्ष बाहेर येणार आहे. आता लाजरसचं प्रेत काढल्यावर लोक नाकावरती पदर लावणार नाही, कोणी रुमाल काढून नाकावरती ठेवणार नाही. तर लाजरस ज्यावेळेस बाहेर येईल त्यावेळेस नाक बंद होण्याच्या ऐवजी लोकांचे डोळे मोठे होतील. अरे हा कबरेत होता, बाहेर आला कसा? त्यावेळेस लाजरस सांगेल, कबरेत माझ्या क्षमतेनं गेलो पण बाहेर देवाच्या क्षमतेनं आलो. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या क्षमतेनं कबरेत जाणार आहे पण देवाच्या क्षमतेनं तुम्ही बाहेर येणार आहात. काय सुंदर आहे हो. तुमची क्षमता तुम्हाला कबरेत घेऊन जाणार आहे. दुसऱ्या भाषेमध्ये तुमची क्षमता, जसं दावीद स्वतःकडे पाहतो, त्याची क्षमता फक्त मेंढरं चारणं आहे. त्याच्या बापाला सुद्धा वाटलं, तो म्हणतो नाही, विचारलं त्याने, अजून कोण मुलगा आहे का तुझ्याकडं? तो म्हटलं आहे ना, हे सगळे जे आहेत ना यांना मी शिकवलंय. तो शिकत नव्हता म्हणून त्याला मेंढरं घेऊन दिली. आणि आता त्याला बोलून उपयोगाचं नाही, कारण तो राजा होण्याच्या लायक नाही. त्याच्या बापानं त्याचं लिमिट ठरवलेलं आहे. पण दावीदाला कुठं माहितीये, जेव्हा मी मेंढरं चारता चारता बाहेर येईल ना, आणि एक दिवशी देव त्याची क्षमता मला दाखवेल. आणि मग इकडं बोलवलं, आणि तो शमूएल सुद्धा सगळ्या मुलांकडे फिरता, 7 मुलांकडे फिरता फिरता 8व्या मुलाकडे आला आणि देवाला प्रश्न करतो, देवा याची शरीर, याची उंची, याचं रूप सगळं बघितलं तर वाटत नाही हा राजा होण्याच्या लायक नाही. तो म्हटला, अरे तू यांच्या क्षमतेकडं, पण मी माझी क्षमता दाविदामध्ये घालेल आणि दाखवेल तुला की हा व्यक्ती इस्रायलाचा राजा होण्यासाठी लायक आहे. आज रात्री तीच गोष्ट मी तुम्हाला सांगत नाही, तुमची लायकी लोक ठरवणार नाही, तुमची लायकी देव ठरवणार आहे. ही देवाची क्षमता आहे. म्हणून लक्षात ठेवा, कोणी तुम्हाला काही का बोले ना, पण देवाच्या क्षमतेवर विश्वास ठेवा.
देवाची क्षमता प्रचंड आहे. ते त्यांनी सांगितलं, अरे आतमध्ये प्रेत आहे. मला माहिती आतमध्ये प्रेत आहे आणि आम्हाला हे पण माहिती आहे माणसांची क्षमता काय हो. ऐका बरं का, फार सुंदर मी. माणसांची क्षमता काय, मेल्यावर 4 कंधों नहीं, दुनिया में आया है तू 4 कंधों के सहारे दुनिया से जाएगा तू 4 कंधों के सहारे. गाणं नाही का ते, तू येताना डॉक्टर आणि नर्स दोघांचे 2 हात त्यांनी त्या लेकराला काढलं ठेवलं आणि त्या 4 जणांनी आणून त्याला बाहेर, आणि जाताना सुद्धा 4 कंध्यावर. ही लोकांची क्षमता आहे. देवाची क्षमता नाही. देव हात लावत नाही, फक्त शब्दच बोलतो. म्हणतो शताधिपती तू शब्द बोल, शब्दाची ताकद मला माहिती आहे. जसं मी माझ्या चाकराला ये म्हटलं की तो येतो, जा म्हटलं की जातो, पाणी आण म्हटलं की पाणी आणतो. अरे तू सुद्धा एवढ्या जगाचा स्वामी, तू नुसता शब्द बोल. देवाची क्षमता तुम्हाला ठाऊक नाही. जर एखाद्या व्यक्तीच्या अंतःकरणात देवाला काम करायचं, देव तिच्या मुखातले शब्द बदलेल आणि ते शब्द तुमच्या जीवनाची बांधणी करेल. ही देवाची क्षमता आहे. म्हणून लक्षात ठेवा, कधीच स्वतःला इतकं कमजोर करू नका. लाजरस कबरेमध्ये होता. आता विचार करा, लाजरसच्या जागी मी आतमध्ये कबरेत असतो ना, आणि येशू म्हटलं असताना लाजरस बाहेर ये, तर मी आतून आवाज दिला असता, बहिणीला पाठव. तोंड बांधले, हात बांधले, चालता येत नाही. आणि तुला तर माहिती आहे, मी जर लाजरसच्या जागी असतो तर 100% म्हणलं असतो, देवा किडन्या पण गेल्यात, लिव्हर पण गेलेलं आहे आणि हृदय पण गायब झाले, आतली आतडी खाऊन टाकलेले. हे लाजरस, जगामधले डॉक्टर लाजरसला असं सांगतात बरेच, अहो आमची किडनी फेल आहे, कोण म्हणतं आमच्या हार्टला प्रॉब्लेम आहे, कोण म्हणतं आमच्या आतड्याला सूज आली. परंतु आज एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, देवाची क्षमता तुमचे सर्व अवयव पूर्ववत करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. म्हणून देहातनं बाजूला जा आणि देवाच्या शब्दावरती विश्वास ठेवा. प्रभूचा शब्द सांगतो, लाजरसला तो म्हटला, लाजरस बाहेर ये. आज रात्री देवाच्या क्षमतेने मी तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्या नकारात्मक अवस्थेतनं बाहेर या, कारण एक मोठा विजय तुमची वाट पाहत आहे. लोक कबरेच्या बाहेर आहेत, तुमची वाट पाहत आहे. जेव्हा तुम्ही कबरेच्या बाहेर याल त्यास लोक तुम्हाला पाहतील, अरे लाजरस मेला होता, देवाच्या क्षमतेने त्याला जिवंत केलं. लाजरस मेला होता, आता तो जिवंत झाला. आज रात्री असे कित्येक लाजरस इथं असतील, परंतु माझा विश्वास आहे प्रभूचा शब्द तुम्हाला जिवंत करत आहे, जिवंत करत आहे, जिवंत करत आहे. आणि तुम्ही जे आहात ते कबरेत नाही, कबरेच्या बाहेर आहे ते तुम्ही आहात, आणि ते जीवन प्रभू तुम्हाला देणार आहे. कबरेच्या बाहेरचं जीवन जगा ना. काय कबरेमध्ये कुणाशी गप्पा मारताय? काय लाजरस कबरेमध्ये गप्पा मारत असेल? आणि अनेक लोकांना कबरेतलेच आवडतं नाही का? तुमच्या इकडं नाही माहिती, पण आमच्या सोलापूरमध्ये, तिकडं सोलापूरमध्ये गेल्यावर ना मेलं कोणतरी, मग त्या आमच्याकडे तो भोज आहे खड्डा खोदणारा, मग त्याला सांगा तो कोण, आम्ही आमकामकं नाव सांगतो. नाही, तुमच्या खानदानाची कबर तिकडे आहे, कारण तिथं आजोबा, पंजोबा, वडील, नातू, परतुंड सगळे एकातच कोंबून ठेवलेत. का तर दुसरीकडे नको आहे. आणि आम्हाला काय वाटतं माहिती का, मी आता काय हे एकमेकाशी गप्पा मारतात का रात्रीचे उठून? काय करून आला तिथं, तुझ्या आजीला सांभाळलं का व्यवस्थित, ते काय गप्पा चालतात का तिथं? पण आमचं सगळं जीवन कबरेतच आहे तिथं. देवाला वाटतं कबरेत नाही, कबरेच्या बाहेर यायला पाहिजे, कबरेच्या बाहेर. आणि जेव्हा कबरेच्या बाहेर येताना ते जीवन इतकं अलौकिक असतं, लोकांना अट्रॅक्ट करणारं आणि प्रभावित अशा प्रकारचं जीवन असतं. प्रिया, प्रभावित जीवन जगा, प्रभावित जीवन जगा. आणि इकडं लक्षात ठेवा, या प्रभावित जीवनावरती प्रभाव टाकणारा येशू जोपर्यंत आहे तोपर्यंत कोणीच कबरेत नसणार आहे. जर येशू आहे तर लाजरस कबरेत कसा आहे? जर येशू आहे तर तुम्ही कबरेमध्ये कसे आहात? जर येशू आहे तर काय त्याच्या क्षमतेवर तुमचा विश्वास नाही का? म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या क्षमतेकडे पाहू नका, तुमच्या शरीरातनं बाहेर या आणि असं बोला जसं येशू बोलला. काय बोलला येशू? वाचा बरं. येशूने तिला म्हटले, असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजरा बाहेर ये. बाहेर ये. तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला. त्याचे हातपाय, बस बस बस. येशूने म्हटलं लाजरस बाहेर ये. ऐका बरं का, आज देवाची क्षमता काय करणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. नीट ऐका.
अशा मीटिंग सारख्या होणार आहेत. आणि मला माहिती आहे या चर्चमध्ये पण मी भरपूर मीटिंग घेतल्या आणि पुष्कळ वक्ते येऊन पण त्यानं मीटिंग घेतल्या. पण प्रश्न तोच आहे, मीटिंग झाल्या पण लाजरस कबरेतनं बाहेर आला का? जे तुम्ही आहात तसंच गेला. म्हणजे येशू ख्रिस्त आला, मरियेला भेटला आणि त्यानं विचारलं काय झालं, मग ती सांगती नाही माझा भाऊ मेला. मग येशू गेला, चला आपण कबरेकडे जाऊ. मग त्यानं 4 फुलं टाकली आणि निघून गेला. हे झालं एक जीवन. हे का आम्ही नाही हो मैतीला नाही आलो, सावड्याला तरी जाऊ, तिसऱ्या दिवशी तर जाऊ म्हणतात नाही का. मला मोठा प्रश्न पडतो, तो आतला माणूस विचारतो का तुम्ही का नाही मैतीला आला? मी तुमच्या मैतीला नाही येणार. पण ती फॉर्मॅलिटी तयार झालेली आहे. मैतीला नाही आला तर सावडायला. आता हे कुणासाठी चाललंय माहिती आहे का? जे जिवंत आहे त्यांच्यासाठी. मेल्यासाठी काय? काहीच नाही, काय नाही. येशूला माहिती आहे. आता तिथं आणि ती पण म्हणते आता त्या कबरेकडे जाण्यात बघा 3 दिवसानंतर त्या मरियेला सुद्धा वाटलं नाही, मार्थेला पण वाटलं नाही कबरेकडे जावं. हे तुमचं जीवन आहे. मरताना त्या समोरच्या एकाही व्यक्तीला त्याच्यानंतर तुमचं स्मरण राहत नाही. पण मी ज्या देवाविषयी सांगतो तो देव, त्याला कधीच वाटत नाही तुम्ही कबरेमध्ये दफन व्हावं. त्याला वाटतं तुम्ही कबरेतनं बाहेर येऊन एक इतिहास घडवावा. असं जीवन तुमचं असावं. म्हणून लक्षात ठेवा, आता आलाय खरा, ऐका तुम्ही आलाय पण जाताना मृत जाऊ नका. मी तर म्हणेल समजा मी इथं आलो आणि एकही लाजर जिवंत झाला नाही तर मी कबरेवरती फुलं टाकून गेलो. मी आलो इथं बरं का, तुम्हाला भेटायला आलो, तुम्ही बोलवलं मला आणि समजा मंडळीमध्ये सगळे मेलेलेच आहेत, कोणामध्ये विश्वासच निर्माण झाला नाही आणि कोणी बाहेर पडताना बघा. पूर्वी आता टीव्ही आला घरामध्ये, पण पहिले थिएटरमध्ये पिक्चर बघायला जायचे लोक आणि तिकडून बाहेर पडल्याबरोबर थिएटरमधनं तरुण लेकर असायचे ना, ते बाहेर पडल्याबरोबर त्यांच्या डोक्यामध्ये जो हिरो बघितला आणि सगळं तो त्याच स्टाईलने बाहेर पडायचा. समजा तिथं भांडणं मारामाऱ्या करून नंतर जर तो डॅशिंग पिक्चर बघितला, कारण मला माहिती की मी माझा एक मित्र आणि म्हणजे पूर्वीवर का नाही तर तुम्ही अजून जातात का पाळक साहेब, पण आठवतं माझं नुकतं अजून तारण बिरण नव्हतं झालं, गेलो होतं आणि मग मिथुन चक्रवर्तीचा पिक्चर लागला होता आणि त्याने ते कराटे वगैरे ते भरपूर ते बघून आम्हाला असं वाटतं की आमच्यात पण मिथून संचारला. मग उगाच थिएटरमध्ये कोणतरी बसलेलं असायचं, आता त्याच्याही अंगात संचारलेलं असतो ना आमच्या अंगात संचारलं असतं. मग तो आम्हाला गुरून बघायचा, आम्ही पण मग मिशीवर उगाच ताव मारायचो आणि पिक्चर संपला की आणि त्या माझ्या मित्रानं मिशीवर ताव मारलेलं त्याने बघितलं आणि तो निघाला त्या ठिकाणचा दादा. आणि मग तो म्हटलं आम्ही सायकल काढायला गेलो, सायकल होती त्यावेळेस, स्टँडवरती गेलो आणि स्टँडवरून बाहेर पडल्यावर तो म्हटलं इकडे रे, तुम्हाला बघून मिशीवर का ताव मारला? मग तो म्हटला तू मला गुरून का बघत होता? आता आम्हाला कुठं माहिती तो दादा आहे, बडव त्यालाही बडवलं मलाही बडवलं का, तर जे बघतो त्याचा प्रभाव आमच्यावरती असतो. आता मी तुम्हाला का सांगितलं माहिती का, मीटिंग संपल्यावरती इतका प्रभाव पडला पाहिजे, आम्ही येताना जे आलो ना जाताना ते नसलं पाहिजे, आम्ही जाताना एक ताव मारत निघायचं. का? कारण सैतानाला सांगायचं कबरेत नाही रे, कबरेच्या बाहेर येशूनं मला काढलं, आता माझं जीवन साक्षीचं जीवन आहे, आता माझं जीवन गौरवी जीवन आहे, कबरेत जाणारं जीवन जगू नका. लाजरस बाहेर आहे, लाजरसनी कुठली गोष्ट आणि विचार नाही केला. विचार करा, एक शब्द लाजरसच्या कानावरती पडला, एक शब्द कानावरती पडला. हो, वाळलेल्या हाताच्या माणसाकडं येशू त्याला म्हणतो आपला हात लांब कर. त्याचा फक्त हातच वाळलेला होता, त्यानं हात लांब केला, दिसत होता हात. लाजरसची तर अख्खी बॉडी खराब झालेली, अख्खी बॉडी बर का, कारण त्याच्यामध्ये मसाला भरलेला होता 4 दिवसापूर्वी. म्हणजे त्याची किडनी काढली, डोळे काढले, लिव्हर काढलं, आतडं काढलं, हृदय काढलं, रक्त पण गेलं. आता फक्त लाजरसची बॉडी आहे आणि आतमधले स्पेअर पार्ट तर सगळे गेलेले आहेत. आणि इकडं प्रभू म्हणतो लाजरस बाहेर आहे. आता विचार करा, देवाची क्षमता मी तुम्हाला सांगत आहे. देव शब्द बोलतो, लाजरसचे कान फक्त शब्द स्वीकारतात. देवाची क्षमता गेलेले अवयव परत आणतात, याला देवाची क्षमता म्हटलेली आहे.
आता हे तुम्हाला थोडं एकदम साधं सोपं सांगतो बरं का. तुम्हाला फक्त देवाचा शब्द ऐकायचा आहे. लाजरस बाहेर ये. राहिलेलं काम, किडन्या कोणी खाल्ल्या, लिव्हर कोणी खाल्लं, रक्त कुठं गेलं, आतडे कोणी खाल्ले, ज्यांनी खाल्ले त्यांना सोडावे लागतात. ज्या मुंग्यांनी किड्याने खाल्ले ना, त्या मुंग्यांनी किड्याने इकडे लाजरस बाहेर ये म्हटल्याबरोबर ते सगळे किडे जमा झाले आणि ते लिव्हर खाल्ला ओखा, आणि लिव्हर ओखा म्हटल्याबरोबर लिव्हरचे सगळे एक एक अवयव पटपट पटपट, अरे येशू बोलला, चला आपल्याला जागेवरती बसावं लागणार. लिव्हर तयार झाला आणि लिव्हर म्हटला अरे येशू बोलला. आता येशूचा शब्द येण्याच्या अगोदर लिव्हर म्हणतं आणि ते किडे म्हणा पटपट ओखा पटपट, आणि सेकंद, फ्रॅक्शन ऑफ सेकंद सगळे अवयव आपापली जागा त्यांनी धरली. आणि जेव्हा ही देवाची क्षमता आहे, जेव्हा देव बोलतो त्या क्षमतेच्या पलीकडे देव करत असतो. आणि म्हणून लक्षात ठेवा, देवाच्या क्षमतेवरती विश्वास ठेवा. आणि प्रभू बोलतो, विचार नाही करायचा आता लिव्हर कसं होणार तयार. आम्ही असं तर म्हणलं असतं नाही का, लिव्हर विचारलं काय, डॉक्टरने सांगितलंय लिव्हर खराब झालंय आणि जाणार. आता हे डॉक्टरने सांगितले म्हणून जाणार नाही, तुमच्या इवळेपणाने तुम्ही जाणार आहात. तुम्ही त्याच्या अगोदर डिक्लेअर केलेलं आहे. बरं, काही लोकांची मानसिकता काय असते माहिती का, जरा इकडे दिसू द्या, इकडे दुखू द्या, नाही मला किडनी, अरे किडनी तिकडं नाही इकडे आहे. हा का, कुठेही दुखू द्यांची किडनी गेली. हृदय कुठे हो नेमकं मलाही माहित नाही कुठे, लेफ्टला इकडे आहे आणि दुखतं इकडं उजवीकडं. आणि ते पण का दुखलं, छातीवरती झोपलं म्हणून दुखलं. पण इकडं काढा ना ECG, तू डॉक्टर आहे, डिक्लेअर ECG काढा, अमकं करा तमकं करा. अहो क्षमतेवरती विश्वास ठेवा. मी तुला एक नवीन हृदय देईल. ही देवाची क्षमता आहे, ही देवाची क्षमता आहे, ही देवाची क्षमता आहे. वाचा मी तुला देईल, शब्द मी तुझ्या मुखामध्ये घालील, मी तुझ्यामध्ये ताकद घालील, मी तुला लढवया बनेल. युद्ध तुझं नाही, युद्ध माझं आहे. माझा देव ज्या पद्धतीने सांगतो तशा पद्धतीने विचार करा. म्हणून लक्षात ठेवा, देव तुमच्या क्षमतेपणाप्रमाणे क्षमतेच्या पलीकडे काम करत आहे. लाजरस बाहेर ये, कान देऊ नये का, आज तुम्हाला त्या मृतावस्थेत बाहेर यायचंय. ही देव तुमच्या क्षमतेच्या पलीकडे काम करत आहे. मेलेल्या अवस्थेमध्ये राहू नका. मेलेली अवस्था, लोक कबरेवरती फुलं टाकतील याच्यापेक्षा वेगळं काही करणार नाही. पण लाजरस कबरेतनं बाहेर आल्यावर, ऐका बरं का, लाजरस कबरेमध्ये होता, ऐका काय सांगतो मी तुम्हाला, तेव्हा सगळे कडू घास द्यायला गडबड करत होते नाही का. मेल्यावरती आम्ही काय करतो, कडू घास. आता पूर्वी द्यायचे आमटी भात, आता खिमा मटण पण द्याल, कडू घास राहिलाच नाही का, राहिलाच नाही कडू घास. पहिले कडू घास म्हणजे ते होतं, कित्येक दिवस चुली पेटत नव्हत्या, 15-15 दिवस. आता मी काय तुम्हाला सांगतो ते ऐका. जेव्हा लाजरस कबरेतनं बाहेर असेल त्या कडू घास घराघरात असेल, पण लाजरस कबरेच्या बाहेर येईल त्यास घराघरात उपकार स्तुतीची प्रार्थना असेल. प्रत्येक घर लाजरसला बोलवणार आहे. त्यानं या ना आमच्या घरामध्ये, लाजरस पण थाटामध्ये. मग ते मी याच्या मैतीला गेले होते हो, दुसरं येऊन सांगेल मी याच्या प्रेतामध्ये हाताने मसाला भरला होता. तुम्ही बघा ते डायलॉग मेल्यावरती, शेवटचं माझ्याशीच बोलला, कुणालाच नाही बोलला, पण मला बोलला, मला पाणी मागितलं आणि नुसतं बघितलं तर मला बघून थांबला हो त्या दिवशी. सगळं आठवतं मेल्यावरती एवढं सगळं. पण लक्षात घ्या, इथं मात्र इतकी साक्ष जबरदस्त घडली ना, ज्याने त्याच्या प्रेतामध्ये मसाला भरला ना, ते काय सांग, अहो याच्या प्रेतामध्ये मी मसाला भरलेला, पण येशू याला कबरेतनं बाहेर ये म्हटल्यावर देवानं त्याच्या हातात आणि त्याच्या शरीरात मसाला मी भरला, पण मसाला गायब केला आणि लाजरस माझ्या घरी आला. हाच तो लाजरस आहे, हाच तो लाजरस आहे. लक्षात ठेवा, आज रात्री कबरेच्या आतमध्ये राहू नका, कबरेच्या बाहेर या. कबरेच्या बाहेर याल त्यास लोक तुमच्या जीवनात इतके प्रभावित होतील, इतके प्रभावित होतील, ज्याच्या घरात तुम्ही पाऊल टाकाल ते घर तुम्हाला बघण्यासाठी भरून जाईल. का? कारण देवाला
क्षमतेच्या पलीकडे एका व्यक्तीला उभं करायचं असतं. म्हणून दिसतं ते कधी स्वीकारू नका. दिसलं काय? मार्थेला दिसलं लाजरस मेला, आणि लाजरसला काय दिसलं? येशू कबरेच्या बाहेर आहे, तो मला बोलवत आहे. लाजरसनं आता विचार करा, लाजरसने जर असं म्हटलं असतं, जाऊ दे ना प्रभू, मी येतच नाही, माझी बहीणच मला बोलवत नाही. कारण त्याची बहीण काय म्हटली, आता जायचं नाही कबरेकडं, तो मेला. तुम्हाला तुमची बहीण काय काय म्हणना, पण तुम्हाला कबरेतनं बाहेर यायचं. हालेलुया. काही लोक तुम्हाला कबरेतनं बाहेर आणण्यात इंटरेस्टेड नाही, पण येशूला तुम्हाला कबरेतनं बाहेर आणायचं आहे. येशूला तुमची अवस्था बदलायची. म्हणून तो वाक्य फार सुंदर, मला वाटतं तेवढं वाचून एंड करू आपण. फार सुंदर तेवढं वाक्य मला ते वाचायला आणि ऐकायला आवडेल. वाच, येशू काय म्हटलं. हा, असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजरा लाजरा बाहेर ये. बाहेर ये. तेव्हा जो मेलेला होता हा, तो बाहेर आला. हा. त्याचे हात पाय, नाही, त्याच्या आधी, हे देवा तू माझं नेहमी ऐकतो. हा, 39:40. येशूने म्हटले, हा, धोंड काढा. धोंड काढा. त्या मृताची बहीण मार्था, हा, मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, प्रभूजी आता त्याला दुर्गंधी येत असेल. आता त्याला दुर्गंधी येत असेल, कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहेत. 4 दिवस झाले आहेत. येशूने तिला म्हटलं, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. हा, आता तू देहाकडे बघू नको. आम्ही देहापासून काय रोमकराच्या पत्रामध्ये काय वाक्य आहे? हा, तू विश्वास ठेवशील. नाही, करंथीकराचं पत्र, दुसरं करंथीकराचं पत्र 5 अध्याय 7 वचन. आम्ही विश्वासाने चालतो. डोळ्याने दिसतं त्याप्रमाणे चालत नाही. त्या पद्धतीने चालत नाही. आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर जाऊ. हा, आता मार्था शरीरापासून दूर जायला तयार नाही. ती शरीरामध्येच अडकली. काय शरीर सांगतं? दुर्गंधी येत आहे, मेलेलं आहे, आता तो बाहेर येऊ शकणार नाही, आता काढली धोंड तरी वास येणार आहे, आणि प्रेत वस्त्र बांधलेली, हे सगळं शरीर सांगतं. एक शरीर दुसऱ्या शरीरा संबंधाने सांगत आहे. लक्षात ठेवा, जगामधलं प्रत्येक शरीर हे तुम्हाला कमजोर बनवतं, पण प्रभूची वाणी तुमच्यामध्ये नवीन शक्ती निर्माण करतं. नवीन शक्ती. तुम्हाला जगामध्ये कोणीही कबरेच्या बाहेर पाहू इच्छित नाही. जे तुमचे आहेत ते पण तुमचे नाहीत. येते का लक्षात तुमच्या? आणि आमचं जीवन नेहमी शरीराभोवतीच असतं. त्यांनी बोललं, कधी कधी आम्ही म्हणतो ना, हा तुम्ही आम्हाला बोललं म्हणून असं झालं. नाही, तसं होत. आम्ही ते ऍक्सेप्ट नाही करायचं. आम्ही देवाचा शब्द स्वीकारायचा. प्रियानो, दाविदानं आपल्या बापाचा शब्द नाही स्वीकारला. हा मुलगा राजा होण्याच्या लायकच नाही. त्याला माहितीये, देवानं मला अभिषेक केलं तर मी राजा झालेलोच आहे. आपल्या बॉडीकडे बघू नका. आणि दुसरं, तुमच्या बॉडी संबंधानं काय बोलतात ते पण स्वीकारू नका. हालेलुया. किती सोपं आहे. माझ्या बॉडी संबंधानं काही पण बोलू द्या लोकांना, काय पण बोलू द्या. ही माझी बॉडी. बरं, त्यांची बॉडी जाहिरातच तशी दाखवतात ना, इसकी शर्ट मेरे शर्ट से ज्यादा सफेद डाल दो साइड में. लोकांचं तसंच आहे. त्यांना प्रश्न संभ्रम निर्माण होणार आहे की तुमचं हे असं का. परंतु लक्षात ठेवा, तुम्ही तुमची बॉडी आणि त्याची बॉडी पण कंपॅरिझन करायचं नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, देवानं सगळ्या बॉडीला डिफरंट बनवलेलं आहे. सगळ्या बॉडीला, बरं का. आता विचार करा, मला आठवतंय का बहिणीनं मला कॉल केला आणि सांगितलं की डॉक्टरनं सांगितलेत की तुमचे मिस्टर मेलेत, तुम्ही प्रार्थना करा, लाजर जसा जिवंत झाला तसा माझा नवरा जिवंत व्हायला पाहिजे. आणि ती रडायला लागली. मी ऐकणार नाही म्हणजे नाही, तुम्हाला जिवंत करावंच लागेल. आणि भांडायला लागली फोनवर, मेलाय नवरा आणि नाही, जिवंतच व्हायला पाहिजे. आता मला मोठा प्रश्न पडला की बाबा, असं जर सगळेच लाजर जिवंत झाले तर उद्या लोक कबरेकडून याला बी करा, त्याला बी करा, आमच्या आजोबा काढा, हे काढा, काय प्रॉब्लेम होईल विचार करा की. मग एक लाजरस, एक नाईन गावातला मुलगा जिवंत झाला म्हणजे सगळे जिवंत झाले नाहीत. ज्या आलिशाच्या कबरेमध्ये आलिशाची हाडं होती तिथं एक माणूस ठेवला,
त्याची हाडं त्या प्रेताला लागली, ते प्रेत जिवंत झालं. त्याच्यानंतर अनेक प्रेत त्या कबरेत ठेवली, अनेक अस्थिंना त्या शरीराला स्पर्श झाला, पण सगळे जिवंत झाले नाहीत. परंतु काही वेळेस देव काही लोकांना चमत्कारिक रीतीने बाहेर काढत असतो. त्यास आम्हाला एक गोष्ट समजते की ते चमत्कार मनुष्याला सार्वकालिक जीवनामध्ये किंवा सार्वजनिकरित्यानं इतके प्रभावित करणारे असतात, ते सगळ्यांच्या बाबतीमध्ये घडत नाही. हे का मी तुम्हाला सांगतो माहिती का? कदाचित आज रात्री एकच व्यक्ती त्या संदेशानं प्रभावित होत असेल, परंतु तो प्रभाव इतका जबरदस्त असेल की तुमच्या प्रभावानं तुमचं गाव प्रभावित होणार आहे, तुमचं गल्ली प्रभावित होणार आहे. एवढंच नव्हे तर तुमच्या घराण्यामध्ये प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी घडणार आहे. हे करत असताना तुमची बॉडी डिफरंट आहे, लक्षात ठेवा. लाजरस म्हणजे लाजरस, तुम्ही म्हणजे तुम्हीच आहात. आणि तुमच्या सारखं जगात दुसरं का नाही माहिती का? कारण देवानं त्याची प्रतिभा तुमच्यामध्ये घातलेली आहे, क्षमता. आणि लक्षात ठेवा, अजूनही तुम्हाला देवाची क्षमता समजली नाही. मला पण अजून देवाची क्षमता समजली नाही. अजून लक्षात ठेवा, येणाऱ्या दिवसामध्ये अजून एक 2-4 वर्षामध्ये तुम्हाला तेलोरे पास्टर अजून वेगळा दिसणार आहे. का? कारण मला माहिती आहे त्याची क्षमता याच्यापेक्षा भारी आहे. प्रियानो, त्याची क्षमता याच्यापेक्षा भारी आहे. तुमच्याकडे बघून सुद्धा सांगतो, जे तुम्ही आहात ते तुम्ही नाही. खरी क्षमता देव निर्माण करेल, त्यास ही मंडळी या ठिकाणामध्ये देवाचं गौरव पाहिल. का? कारण देवाला क्षमतेच्या पलीकडे काम करायचं आहे, क्षमतेच्या पलीकडे. पण देव सगळ्यांकडनं करून घेत नाही. कोणती बॉडी स्वीकारते? आता विचार करा, त्या दिवशी तिथं एकच थडगं नव्हतं, लाईनशीर पिरॅमिड होते, लाईनशीर अनेक लोकांची प्रेत त्या थडग्यामध्ये होती. पण एका प्रेता संबंधानं येशू बोलला, लाजरस बाहेर आहे. ऐका, येशू ख्रिस्त ज्या दिवशी मेला त्याने म्हटलं, माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. कबरेमध्ये उतरला, मृत त्याची वाणी ऐकतील आणि जिवंत होतील असं म्हटलं. आणि येशू कबरेमध्ये गेल्यावर पुष्कळ मृतांनी त्याची वाणी ऐकली आणि ते कबरेतनं बाहेर आले. आणि त्या दिवशी लाजरसनं एकट्यानं वाणी ऐकली, लाजरस कबरेतनं बाहेर आला, पण बाकीचे बाहेर आले नाही. का? कारण तो शब्दच इतका प्रतिभा निर्माण करणारा आणि क्षमता निर्माण करणारा होता. आज रात्री तीच गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. प्रभूचा शब्द ऐकाल तर बाकीचे मेलेले जिवंत हो अथवा न हो, पण तुम्ही 100% जिवंत होणार आहात. 100% तुम्ही जिवंत होणार आहे. आणि ती क्षमता प्रभूने तुमच्यामध्ये ठेवलेली आहे. म्हणून देवाचे प्रिय लोक, थोडंसं देहातनं बाजूला या. आपल्या देहावरती भरोसा ठेवू नका. जे तुम्ही आहेत ते वास्तव स्वीकारू नका. जे प्रभूला तुम्हाला बनवायचं ते स्वीकारा. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, सभा होतील आणि जातील, दिवस हातातून निसटून जातील, पण तुमची क्षमता ओळखा, प्रभूची क्षमता ओळखा. आणि जेव्हा तुम्ही प्रभूची क्षमता ओळखाल तेव्हा लाजरस कबरेत नसणार आहे, लाजरस कबरेच्या बाहेर असणार आहे. आपले डोळे आपण बंद करू, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. थोडा वेळ आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. डोळे बंद करा, डोळे बंद करा. कोणी कुणाशी बोलू नका, कोणीच कुणाशी बोलू नका. तुम्हाला वाटतं का आज क्षमतेच्या पलीकडे देवानं तुमच्यामध्ये काहीतरी करावं? हो रवाशा खानाभासी. मला माहिती आहे आज पुष्कळ जीवनावरती देवानं प्रभाव टाकलेला आहे, पुष्कळ जीवनांवरती. मृत बनून जाणार आहात का लाजरस कबरेतनं बाहेर आला तसं बाहेर येणार आहात? हा प्रश्न तुमच्या समोर आहे. मृत जाताल तर कोणावरती प्रभाव टाकणार नाही, पण प्रभूच्या प्रभावी जीवनाचा प्रभाव आणि क्षमता घेऊन बाहेर पडाल तर लोक तुमची वाट पाहणार आहेत. आपल्या देहातनं बाहेर या. काय तुम्हाला तुमच्या देहाबद्दल वाईट वाटत नाही का? असलं जीवन जगत आलो, देवाची क्षमता मी कधी पाहिली नाही, अनुभवली नाही, याच्याबद्दल थोडी सुद्धा खंत वाटत नाही का? ज्याला वाटतं की प्रभूनं क्षमतेपेक्षा मोठं काम माझ्यामध्ये करावं, मी बाकीच्यांना नाही बोलत,
पण ज्याला वाटतं आज प्रभूनं क्षमतेपेक्षा अधिक त्याची क्षमता माझ्यामध्ये टाकावी, तुम्ही हळूवार आपली जागा सोडून पुढे या. ज्याला वाटतं की प्रभूचा प्रभाव माझ्या जीवनावरती व्हावा, पुढे या. ज्याला वाटतं त्यांनी, सगळ्यांसाठी नाही मी बोलत, पण ज्याला वाटतं की आज रात्री काहीतरी वेगळं माझ्या जीवनामध्ये घडावं, पुढे या. तुमच्यासाठी पुढे या, तिथं थांबू नका, पुढे या. ओ रबाशा या. खरंच वाटतं की आज काहीतरी वेगळं घडावं, खरं वाटतं आज काहीतरी जीवनामध्ये अद्भुत व्हावं. प्रभूच्या वचनाचं काम, देवाच्या वाणीचं काम जर घडायचं असेल, ओ प्रभू या तुझ्या लोकांना तुझ्या स्वाधीन करत आहे, तुझ्या लोकांना तुझ्या स्वाधीन करत आहे. हातूनच करा आणि फक्त एकदा प्रभूची वचन स्वीकारा. आपल्या हातूनच करा, बोलायला सुरुवात करा प्रभूशी. प्रभू आज मी माझ्या शरीरातनं अलिप्त होत आहे. जे तू आहेस तू ते नाहीस प्रभू तुला बनवत आहे. तू पुष्कळ वेळा स्वतःच्या जीवनाला दोष दिला, जे तू पाहिलं त्यावर तू विश्वास ठेवला, पण प्रभू सांगत आहे आता मी जे करणारे ती डोळ्याने पाहशील, आणि जे मी करणारे तितकं अलौकिक असेल की जेव्हा लोक तुझ्याकडे पाहतील त्यास लोक म्हणतील अरे लाजरस तूच का तो. तुला पाहिल्यावरती आम्हाला असं वाटलं होतं याच्या शरीरातनं दुर्गंधी, पण आज तर प्रभूने तुला वेगळं बनवलेलं आहे. प्रिय बहिणी, तुझ्या घराची परिस्थिती वेगळी बनणार आहे. तुझ्या परिस्थितीची लोकांनी चेष्टा केली, तुझ्या जीवनाची लोकांनी चेष्टा केली, पण आता तो समय आलेला आहे. त्या समयामध्ये प्रभू सगळं काही बदलून टाकत आहे. क्षमतेपेक्षा अधिक. ओ रबा शाखाराबा सरेबे. बोला, अन्य भाषेत प्रार्थना करा, तसं जाऊ नका. जिवंत व्हा, पवित्र आत्म्यानं भरा, देवाचे शब्द बोला. असे शब्द बोला ज्या शब्दानं लाजरस कबरेतनं बाहेर आला. अशी कृती करा की ज्या कृतीनं सगळं काही बदलून जाणार आहे. ये पवित्र आत्म्या, ये देवाच्या आत्म्या, तुझं सामर्थ्य, तुझा अभिषेक, तुझा अनुग्रह, तुझी कृपा, तुझी दया पाठव. देव त्याची क्षमता ओतत आहे. देव त्याचं सामर्थ्य ओतत आहे. ये बाहेर, कबरेतनं बाहेर ये, लाजरस बाहेर ये. Lord, I worship you. Lord, I praise you, Master. धन्यवाद माझ्या देवा, धन्यवाद माझ्या पित्या, तुझ्या गौरवी सामर्थ्याबद्दल, तुझ्या चांगुलपणाबद्दल, तुझ्या महान दयेबद्दल आम्ही आभार मानतो माझ्या देवा. महिमा से तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे. तेरी महिमा से तेरे सामर्थ्य से तू अभिषेक कर दे. पवित्र आत्मा